सॉरी. माझ्यासाठी. हॅलो स्वीटू. नाही ओम दादा, स्वीटू नाही, चिन्या बोलतोय. बोल ना. काकीने स्वीटूला बघायला मुलगा आणलाय, आम्हाला कोणालाही न सांगता. काय काय झालं? काय झालं? काय काय बरं ठीक आहे, तू काळजी नको करू, मी येतो. अरे ओम दादा. ताई ऐक ना, मला खरंच निघायला लागेल अर्जंटली. पण काय चाललंय मगासपासून तुझं? मला जावं लागेल, मला जावं लागेल. इथे आपण काहीतरी महत्वाचं डिस्कस करतोय ना. बाहेर काय भूकंप आलाय की आग लागलीये की आपण हे डिस्कस करताना ते महत्वाचं सोडून तुला बाहेर जावं लागेल? आधी जे काही तुला मला सांगायचंय ते सांग, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे आणि मग तुला जिथे जायचंय तिथे जा. ऑलराईट. ओके. ऑलराईट. सो गुड. हे बघ, आमची काही अपेक्षा नाहीये. मी गट्टूला सांगितलं, तुला तुझ्यासारखीच मुलगी मिळणार, काही अप्सरा मिळणार नाहीये. पण सुशील आणि घर सांभाळणारी हवी. ताई आमची स्वीटू तशीच आहे. मी चहा घ्या ना. हो. अट्टू, आतली बातमी सांगायची. तुला खायला आवडतं? आवडतं? छान वाटते मग तुझी. मी स्वीटू आहे ना, काय स्वयंपाक बिपाक करता येत नाही, खोटं बोलतात सगळे. ज्याशी लग्न केलं तर आयुष्यभर उपाशी राहावं लागेल. काय सांगतो? चिन्या, हा हा काकी. काय चाललंय तुझं तिथे? काय नाही, हे ओळख करून घेतोय. ये इथे. अभिषेकराव, आमची स्वीटू आवडली की नाही? नाही, तशी छानच आहे स्वीटू. पण निर्णय घेण्यापूर्वी मला एकदा स्वीटू बरोबर एकट्यात बोलता आलं तर बरं होईल. हॅलो. येस सर. हो आहेत ना मॅडम, आहेत मॅडम. नंतर महत्वाचं आहे. एक मिनिट. ओके. चल दे. मॅम या ना. नाही नाही, कोणाचा फोन आलेला नाहीये, मी मुद्दाम तुम्हाला बोलून घेतो. मॅम माझं ऐका जरा. खरं तर ओम सरांना तुम्हाला काहीही सांगायची किंवा विचारायची गरज नाहीये. टेक्निकली पाहायला गेलं तर ओम सर या कंपनीचे खानविलकर ग्रुप्स 51% मालक आहेत. 51% शेअर्स आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना पूर्ण अधिकार आहे, कुठलाही निर्णय कधीही घ्यायचा, कुठलाही त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आज तुम्ही त्यांची अडवणूक केली आणि मग त्यांनी तुमचं ऐकणंच सोडून दिलं तर म्हणजे ओम सर असं करणार नाहीत, मला याची खात्री आहे. तरी तुम्ही उगाच त्यांच्या जास्त वाकड्यात शिरू नका असं मला वाटतं. बाकी काय ते तुम्ही बघा. ओम, आय एम रिअली सॉरी रे.
मगाशी मी खूप चिडचिड केली तुझ्यावर, पण काय करू, मी अनुभवातून शिकत गेले. पण मी तुला लंडनला बिझनेस स्कूलमध्ये का पाठवलं माहिती? का? कारण मी एक्सपांड केलेला हा बिझनेस मध्ये येऊन तू तुझ्या आयडिया त्याच्यामध्ये घालाव्यात आणि हा बिझनेस अजून खूप खूप मोठा करावा, आपली ग्रोथ करावी. माझे डिसिजन चुकतायत असं वाटलं तर ते तुला कळावेत आणि तू येऊन मला सांगावंस की ताई हे आपण अशा पद्धतीने करूया. आय एम सो हॅपी की यू आर डुईंग युअर जॉब सुपरली. माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल. एकच मिनिट. अरे हा. हॅलो ओमदादा, ऐक ना रे. अरे हे बघ चिन्या, मला माहितीये स्वीटूला लोक बघायला मुलगा आलाय, पण ऐक ना, ती समजून घेईल, तिला तिला हँडल करता येईल ती सिच्युएशन. नाही ओमदादा, तेच सांगतोय मी तुला. गोष्टी तिच्या पण हाताबाहेर चालल्यात. म्हणजे ती मुलाची आई म्हणते लग्न आजच जमवायचंय, त्यांच्याकडून होकारच आहे जवळजवळ. ओमदादा मी तुला सांगतोय, काकीने समजा प्रेशर टाकलं ना तर काही खरं नाहीये. निघणं खूप अवघड आहे, पण ठीक आहे मी येतो. ओके, डोंट वरी. हा लवकर येतो प्लीज. ताई मला आता खरंच जावं लागेल. अरे येस, आय हॅव टू लिव्ह. बाय. रॉकी, चल माझ्याबरोबर जरा जाऊया. कुठे? विटूकडे. चलो चल. बघितलंस, हे त्याचं डेडिकेशन. मी ओके म्हणायच्या आधीच निघून गेला तो. काय चाललंय हे मॉम? इथे मी काहीतरी सांगते, मी काहीतरी बोलते, मी काहीतरी विचारते, मी बसून राहिले आणि ओम निघून गेला. मालविका, हा मी आहे ना, हा सगळा घोळ करतोय. हो, ओमचं काय, तो हुशार मुलगा आहे. कुठली गोष्ट कधी करायची त्याला चांगलं माहिती आहे. खानविलकर ग्रुपमध्ये 51% शेअर्स आहेत त्याचे. त्यामुळे त्यांनी घेतलेले निर्णय आपल्याला मान्य करावेच लागणार. तुम्ही आत म्हणालात की तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी. हा काय, मला बघून ना मुलींना राग येतो. म्हणजे बरोबरच आहे म्हणा, कुठल्या मुलीला जाड्या मुलाशी लग्न करायला आवडेल. मी त्यांना होकार कळवतो, ते मला फोन करून म्हणतात नाही म्हण. हे बघा, मला ना कोणाला अडकवून ठेवायचं नाही, म्हणून मी सरळ बाजूला येऊन बोलतो. तुम्ही नका काळजी करू, तुमचं लग्न होईल. नाही नाही अहो, तसं नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही हे बघा, मला मुली नकार देतात ह्याचा मला आनंदच होतो. म्हणजे मला नाही कळलं. हा अहो, माझी आई आहे ना, ती माझ्या मागे लागली लग्न कर लग्न कर म्हणून. ती म्हणते अजून जाडा झालास तर कोण लग्न करेल, म्हणून नाईलाजाने मी मुली बघत फिरतोय. म्हणजे तुम्हाला लग्न करायचं नाहीये का? नाही, करायचं नाही असं नाहीये, आत्ता नाही करायचं. मला लग्न करायच्या आधी खूप काय काय करायचंय. तुम्हाला विचारलेलं चालणार असेल तर म्हणजे मला काय करायची इच्छा आहे? मी सहज, मला फिरायला खूप आवडतं. मला जंगल सफारी करायची आहे, मला ट्रेकिंग करायचंय. तुम्हाला मी माझं एक स्वप्न सांगू? हो. नको नको. नाही नाही सांगा ना. तुम्ही हसाल. नाही मी नाही हसणार, खरंच सांगा ना. मला हिमालय चढायचं. वाव, खरंच? काय, मी माझं स्वप्न ऐकून हसला नाही? यात हसण्यासारखं काय आहे? तुम्हाला करायचंय ना स्वप्न पूर्ण, मग करा ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला एक विचारू का, तुम्ही कशी तयारी करताय त्यासाठी? हे काय, आता हे शूज घेतलेत ना, त्याच्यासाठी तर घेतलेत. मस्त आहेत. पण मग इथे का वापरताय तुम्ही ते? नाही तुम्ही ते स्पेशली आई जायला देत नाही हो तिकडे. का? हो काय सांगू, मी जाडा आहे ना, मग तिला असं वाटतं की मी तिकडे जाईन, मग कुठेतरी पडीन, मग मला लागेल, मग कोणी मला उचलू शकणार नाही, मग मला तिकडेच सोडून येतील, म्हणून मग ती जायला देत नाही. म्हणून इकडेच घालतो शूज. आईला आपली काळजी वाटते म्हणूनच ती असं सगळं सांगत असते. तुम्ही ते असं, तुम्ही करायला हवं तुम्हाला जे हवंय ते.
काय करावं असं वाटतंय आत्ता? तुमच्या घरी ती जिलेबी होती ना, भारी दिसत होती. मी तिकडे टेन्शन मध्ये समोसा पण नाही खाल्ला आणि जिलेबी पण खाता नाही आली. ती खाता येईल का आता? हो, आपण जिलेबी खायला जाऊया आता. चला. काकांनी जिलेबी आणली होती ना, ते इथनच आणली होती. अच्छा. हा, इथे येऊन जिलेबी खाण्यात जी मजा आहे ना, ती कुठेच नाही. थांबा, तुम्ही बसा, मी घेऊन येते. स्वीटू, तुमच्याकडे बघून ना असं वाटतं की तुमच्यासारखं आयुष्य जगायचं. मी खूप गोष्टी मिस करतोय. म्हणजे हे असं चमचमीत खाणं मला खूप आवडतं, पण माझी आई साधा वरण भात पण मला लवकर देत नाही. मी समजू शकते, पण तुम्हाला आज कोणीही अडवणार नाही. तुम्ही मनसोक्त खा. हा, तुम्ही बसा, मी लगेच तुमच्यासाठी गरमागरम जिलेबी घेऊन येते. अच्छा. हा. हा. काका, हा 2 प्लेट जिलेबी द्या. हा देतो. अच्छा मॅडम, तुमच्यासाठी 2 प्लेट जिलेबी देतो. हा. बघा बघा, आमच्याकडे खूप सुंदर जिलेबी मिळते, एकदम छान. आमच्या जिलेबीमध्ये भरभरून प्रेम आहे, त्यामुळे एकदा जिलेबी खाल तर खातच राहाल. बोला, कशी जिलेबी हवी आहे तुम्हाला? गोड, मीडियम, तिखट? काय? तिखट? हो, गोड तुमच्यासारखी. ही अशी नेहमी बनवतात अशी द्या. ही नाही, मी फ्रेश करून देतो तुमच्यासाठी. मॅडम साठी स्पेशल जिलेबी. अहो काका, अशी वेडी वाकडी जिलेबी का करताय तुम्ही? वेळी वाकडी नाही, स्पेशल जिलेबी आहे. ही तू काय करतोयस इथे? तसं काय? मला चिन्याने फोन केला. त्याने मला सांगितलं तुला एक नवीन मुलगा बघायला आलाय. मी म्हंटल बंदोबस्त केला पाहिजे त्याचा. काय तोच आहे ना तिकडे बसलाय. आपण त्याच्या जिलेबी मध्ये मस्त काहीतरी. तो साधा आहे रे बिचारा. त्याला खूप काही करायचंय आयुष्यात, म्हणजे जगायचंय, हसायचंय, पण तो थोडा म्हणजे माझ्यासारखं थोडं चांगला आहे खूप. स्वीटू जी, काय 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 झालं? काय झालं? हाँ काय बस नाही. आपकी जिलेबी बन रही है. त्याला जिलब्या खायच्या आहेत रे. एकदम परफेक्ट जागेवर आलाय तुम्ही. अहो माझा असिस्टंट कुठे आहे? ए, छोटू तू छोटू 2 प्लेट जिलेबी लाव मस्त. ये उस्ताद. पटकन आण. हमरे यहाँ पे 1 नंबर जलेबी मिलती है. और हमरे उस्ताद के हाथ की खाओगे ना तो खाते ही रह जाओगे. हाँ, और सब ठीक ना? हो रॉकी दादा. रॉकी दादा नहीं जी, रॉकी हलवाई कहो मैडम जी. तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखताय हे क्या? हो हो हो, आमचं जन्मजन्मीचं नातं आहे.
जिलब्या कशा झाल्यात? हा लिजिल आपली जे मॅडमची. अरे काय आहे हे? म्हणजे उत्तम आहे. मी नेहमी जिलेबी चोरूनच खाल्ली आहे. हा पहिल्यांदा आनंद घेत खातोय, म्हणून कदाचित जास्त गोड लागते. अहो गोड कशी लागणार नाही सांगा मला? एवढ्या गोड मुलीला तुम्ही इथे घेऊन आलाय, आणि तुम्ही मिरची खाल्ली तरी तुम्हाला गोडच लागेल. क्या बात आहे. काय अरे हाँ बैठिए और मजे से खाइए. हाँ मजे लीजिए. चल हो ना बाजूला. 3 माणसाची जागा अडवून बसलाय. अरे किती खाशील, फुटशील ना आता. सॉरी. तुम्ही धक्का कोणाला मारला? तुम्ही धक्का कोणाला मारला? आणि काय म्हणालात? जाड्या किती खाशील? तुम्हाला पद्धत नाहीये का कोणाशी बोलायची? कोणाच्या रूपावर अशी कमेंट करायची नाही, कळत नाही तुम्हाला? जाड बारीक उंच बुटका कसंही असेल तरी माणूस म्हणून त्याची काही किंमत नाहीये का? प्रत्येकात काही ना काहीतरी वेगळं असतं, चांगली गोष्ट असते, आणि ती जर तुम्हाला दिसत नसेल तर दोष तुमचा आहे, त्यांचा नाही. त्यामुळे कोणाशी अशा भाषेत बोलायची काही गरज नाहीये. नाही ते मला बसायचं होतं ना म्हणून. हो पण बाजूला सरका, असं बोलायची एक पद्धत असते नाही का? सॉरी मॅडम, सॉरी. मला नका सॉरी म्हणू. तुम्ही ज्यांचा अपमान केलाय ना त्यांना सॉरी म्हणा. सॉरी मित्रा, सॉरी. ओए चल निकल. सॉरी. चलो. भारी आहेस तू, खूप भारी आहेस तू. बघितलं तुम्ही? हे मला माहितीये. काय ना, मी पण लहानपणापासून अशी आहे, पण मला माझ्या आई दादांनी कधी त्या गोष्टीचा न्यूनगंड नाही वाटू दिला. म्हणजे मला असं कधी हिणावलं नाही किंवा टीका नाही केली त्याच्यावर. उलट कधी मला शाळेत मैत्रिणींनी चिडवलं आणि मी रडत घरी आले ना, तर कायम त्यांनी मला माझ्याबद्दलच्या 10 चांगल्याच गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मला पण असं पटत गेलं की छान दिसण्यापेक्षा ना छान असणं जास्त गरजेचं असतं. आणि त्यांनी मला कधी कुठल्या गोष्टीसाठी थांबवलंही नाही. मला जे हवं ते करायची मुभा दिली. तुमचं आयुष्य आहे ना, मग तुम्हाला हवं ते करा. तुम्हाला ट्रेकिंग करायचंय ना, तुम्ही ट्रेकिंग करा. तुम्हाला हिमालय चढायचंय ना, तुम्ही जा. काय होईल, फार तर फार पडाल, पण ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही उठा आणि पुन्हा सुरू करा. पण ना नंतर असं नको वाटायला की अरे तेव्हा केलं असतं ना तर बरं झालं असतं. तेव्हा थोडं धाडस दाखवायला होतं आणि मला जे हवं ते करता आलं असतं. तुम्हाला कळतं ना मी काय म्हणते? बरोबर आहे. नाही बरोबर आहे, बरोबर आहे. मग हे माझं आयुष्य आहे आणि हे मी भरभरून जगणार. हा, तुमच्यासारखा. तुम्ही हवं ते करता, तुमच्या मनाला येईल ते बोलून दाखवता, प्रेमही करता ते जिलेबीवाल्या बरोबर. आता मी माझ्या मनाविरुद्ध एकही गोष्ट करणार नाही. इनफॅक्ट मी आत्ता जाणार आहे आणि माझ्या आईला सांगणार आहे की मला एवढ्यात लग्न करायचं नाही. आता आधी हिमालय चढणार, मगच संसाराचा डोंगर चढणार. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे खात खात जातो. क्या बात आहे स्वीटू. खूप छान हँडल केलंस तू त्याला, आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ. मी त्याला फक्त जाणीव करून दिली की तो काय करू शकतो. यु नो दॅट्स व्हॉट आय लाईक अबाउट यू स्वीटू. कधीही कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट घेत नाही, म्हणूनच तुम्हाला खूप आवडते. पण आता हे बास झालं स्वीटू. आता गट्टू होता,
त्याला लग्न करायचं नव्हतं तुझ्याबरोबर, पण प्रत्येक वेळेस नशीब आपली साथ देईल असं नाही ना. मी ठरवलंय, मी तुझ्या घरी येऊन नलू मावशीला तुझा हात मागणार. तू फक्त माझी आहेस पिटू.